नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत: संत तुकाराम, संत कार्याची फलश्रुती, रामदास स्वामी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. या घटकांचा आपण सविस्तर अभ्यास या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. परत एकदा पहा, संत तुकाराम महाराज हे पुण्याजवळील देहू गावचे होते. त्यांची अभंग रचना ही प्रसन्न आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे संत तुकाराम महाराज. ते काय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. याचा अर्थ काय होतो तर जगात अनेक माणसं दुःखी कष्टी असतात. प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेली असतात. आपल्या सहवासात येणारा असाच एखादा माणूस परिस्थितीने त्रासलेला असतो. समाजात अनेक माणसं या त्रासलेल्या व्यक्तीची उपेक्षा करतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु एखादा माणूस त्या दुःखी माणसाला जवळ करतो. तो आपला माणूस आहे असं मानून आपलेपणानं त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. जो अशी दुःखी माणसाच्या बाबतीत आत्मीयता दाखवतो तोच संत किंवा साधू आहे हे ओळखावे. अशा माणसाला केवळ साधू मानूनच तुकाराम थांबत नाहीत, तर देव देखील अशा माणसाच्या ठिकाणीच असतो असे ते म्हणतात. तसेच देवाची प्राप्ती करायची असेल तर त्याचा शोध अशा संतांच्या सहवासात घेतला पाहिजे. आणि आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. आपल्या या दृष्टिकोनामुळेच संत तुकारामांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. पहा, समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्याच्या वया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला तोंड दिले. परत एकदा पहा, समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नियतीची जोड देण्यावर संत तुकारामांचा भर होता. जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी
ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला होता. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला तोंड दिले. पहा, संत तुकाराम म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. याचा अर्थ काय होतो, तर व्यवहारात उत्तमता ठेवून पैसा धन मिळवला पाहिजे, हे रहस्य तुकोबांनी सांगितलेले आहे. सद्व्यवहारातून, सद्व्यवहार म्हणजेच काय, तर चांगल्या कार्यातून मिळवलेली संपत्ती सद्विचाराने वेचली पाहिजे. हा व्यवहारदृष्ट्या संयुक्त विचारही तुकोबांनी जनतेपुढे मांडलेला आहे. म्हणजेच व्यवहारात उत्तमता ठेवून धन मिळवले पाहिजे, हे रहस्य तुकोबांनी सांगितलेले आहे. आणि सद्व्यवहारातून म्हणजेच चांगल्या कार्यातून मिळवलेली संपत्ती ही सद्विचाराने वेचली पाहिजे. पहा की संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते. त्यामध्ये नावजी माळी, गव्हर्नरसेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिवूरकर, महादजी पंत कुलकर्णी हे होत. आणि गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे संत कार्याची फलश्रुती. संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला. माणुसकी व मानवता धर्माची शिकवण दिली. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे, ही त्यांची शिकवण होती. आणि त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परत एकदा पहा, संतांनी लोकांना समतेचा संदेश दिलेला आहे. माणुसकी व मानवता धर्माची शिकवण दिली. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे, ही त्यांची शिकवण होती. आणि त्यांच्या कार्यामुळेच लोकजागृती झाली. पहा की संतांनी लोकांना कोणता संदेश दिलेला आहे, तर समतेचा संदेश दिलेला आहे. तसेच माणुसकी व मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे, ही संतांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. तसेच परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती आणि निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्याची पर्वा न करता कसे जगावे, याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरलेला आहे. आणि त्यांच्या या कार्यामुळेच महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कार्यामुळेच महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. पहा, संत तुकाराम म्हणतात, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. याचा अर्थ काय होतो, तर कर्मठ लोकांनी केलेले विरोध सहन करणे म्हणजेच आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे, असे संत मानत असत. याचा अर्थ काय होतो, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. म्हणजेच कर्मठ लोकांनी केलेले विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे, असे संत मानत असत. आणि तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षण सांगितलेले आहे. खऱ्या संताचे लक्षण संत तुकारामांनी काय सांगितलेले आहे, तर तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. पहा की शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना
परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपली कर्तव्य कर्मे सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामातच परमेश्वर पाहिला. परत एकदा पहा, शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण संतांनी समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर भक्ती करत असताना त्यांनी आपली कर्तव्य कर्मे सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामातच परमेश्वर मानला. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे संत सावता महाराज. संत सावता महाराज त्यांनी काय म्हटले गेलेलं आहे तर कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणजेच काय तर संसारातील कर्तव्य विठ्ठलरूप स्मरून करत राहणे यालाच संत सावता महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणतात. सावतामाळी यांनी ईश्वराच्या नामजपावर जास्त भर दिलेला आहे. नामजपावर जास्त भर दिलेला आहे. ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास घेण्याची किंवा सर्वसंग परित्याग करण्याची गरज नाही. प्रपंच करतानाच ईश्वर प्राप्ती होऊ शकते असे म्हणणाऱ्या सावता महाराजांनी त्यांच्या मळ्यातच ईश्वर पाहिलेला होता आणि म्हणूनच ते म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे रामदास स्वामी. रामदास स्वामी. रामदास स्वामी मराठवाड्यातील जामगावचे. त्यांनी बालोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोकचळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ येथे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. परत एकदा पहा, रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोकचळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. तुम्हाला याच्यावर टिपेसाठी प्रश्न येतो. रामदास स्वामी आणि समर्थ संप्रदायाची स्थापना कोणी केली तर रामदास स्वामी यांनी केली आणि त्याचे केंद्र कोठे आहे तर चाफळ हे समर्थ संप्रदायाचे केंद्र आहे. पहा, तुम्हाला जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे रामदास स्वामी यांचे. रामदास स्वामी यांचे दासबोध तसेच करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे त्यांनी धडे दिले आणि समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळे या संप्रदायाचे केंद्र होते आणि रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. पहा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज
यांची भेट झाली तेव्हा समर्थांनी महाराजांना उपदेश केला होता. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली तेव्हा समर्थांनी महाराजांना उपदेश केला होता. तो कोणता उपदेश होता? तर मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा होतो की महाराजांनी सर्व मराठी जनतेला एकत्र आणावे. महाराजांनी सर्व मराठी जनतेला एकत्र आणावे, मराठी संस्कृतीचा विस्तार करावा, राज्य जतन करून ते हळूहळू वाढवावे. राज्य जतन करून ते हळूहळू वाढवावे असा त्याचा अर्थ होतो. काय करायचे? महाराजांनी सर्व मराठी जनतेला एकत्र आणावे, मराठी संस्कृतीचा विस्तार करावा, राज्य जतन करून ते हळूहळू वाढवावे. संतांचे कार्य. 1. लोकजागृती घडवली. 2. संतांच्या उपदेशाने लोकांना मानसिक आधार मिळून त्यांच्यात आत्मविश्वास वाढला. 3. धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगून त्यांचे रक्षण केले. 4. सर्वसामान्यांच्या भाषेत उपदेश करून समाजाचे नैतिक आचरण सुधारले. परत एकदा पहा, परीक्षेसाठी तुम्हाला असा प्रश्न येतो, संतांचे कार्य स्पष्ट करा. 1. लोकजागृती घडवली. 2. संतांच्या उपदेशाने लोकांना मानसिक आधार मिळून त्यांच्यात आत्मविश्वास वाढला. 3. धर्माचा खरा अर्थ लोकांना सांगून त्यांचे रक्षण केले. 4. सर्वसामान्यांच्या भाषेत उपदेश करून समाजाचे नैतिक आचरण सुधारले. ही काय आहेत? तर संतांची कार्य आहेत. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, संस्कृती इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. तसेच त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रभागी होते. परत एकदा पहा, शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रभागी होते. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1. संत तुकारामांचे गाव कोणते? प्रश्न 2. संत तुकारामांनी लिहिलेल्या मराठी भाषेचा अमोल ठेवा कोणता? संत तुकारामांनी लिहिलेला मराठी भाषेचा अमोल ठेवा कोणता? प्रश्न 3. रामदास स्वामी यांचे गाव कोणते? प्रश्न 4. बलोपासनेचे महत्त्व कोणी सांगितले? प्रश्न 4. बलोपासनेचे महत्त्व कोणी सांगितले? प्रश्न 5. समर्थ संप्रदाय कोणी स्थापन केला? आणि प्रश्न 6. समर्थ संप्रदायाचे केंद्र कोणते? हा तुमचा आजचा अभ्यास आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. धन्यवाद.